आज दिनांक 8 नोव्हेंबर 2020, म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांची 101वी जयंती. गतवर्षी पुलंची जन्मशताब्दी आपल्या कॉलेजमध्ये मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली होती. चला तर मग यावर्षीही घर बसल्या का होईना पुलंना विनम्र अभिवादन करूया. विनोदी लेखक, नाटककार, अभिनेता, कथा व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक अशा जवळजवळ सर्व क्षेत्रात त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या पैलूंचे दर्शन होते. पुलंनी मराठी माणसाला काय दिलं तर त्यांच्या रोजच्या जगण्यातील गमतीदार निरीक्षणे व विसंगती नेमकेपणाने पकडून त्याला हसायला शिकवली. तेव्हा नव्या असलेल्या दूरचित्रवाणी या विषयात BBC तर्फे संयोजित एक कोर्स करायला पुलं इंग्लंडला गेले होते. त्यात त्यांच्या प्रवासाच्या पूर्व तयारीचे अनुभव त्यांनी अतिशय गमतीदार पद्धतीने लिहिले आहेत. त्यातीलच एक अपूर्वई. तर पुलंना अभिवादन करून हीच अपूर्वई मी पार्थ डिंगरे आपल्या समोर अभिवाचनाद्वारे सादर करतो. माझ्या परदेश गमनाची तयारी नक्की कशापासून झाली हे सांगणं अवघड आहे. मात्र संन्याशाला शेंडीची गाठ मारायला जितका वेळ लागणार नाही तितका वेळ मला टाईची गाठ मारायला लागला. विमानात पाऊल ठेवण्यापूर्वी सुमारे 5-6 तास मला टाय बांधताच येत नाही हे कुटुंबातल्या जवळजवळ प्रत्येकाने मला पटवून दिलं. आणि हळूहळू गळ्याच्या गाठीपासून ते बुटाच्या गाठीपर्यंत अनेक तऱ्हाच्या गाठी, त्या मारण्यापासून ते सोडवण्यापर्यंत त्या 5-6 तासामध्ये पाश्चात्य रीतिरिवाजाबद्दल परदेशात गेलेल्या आणि बरेचशा न गेलेल्या लोकांनी माझी बौद्धिका घ्यायला सुरुवात केली. तत्पूर्वी माझा उभा पंधरवडा परदेशी कसं वागावं हे निमूटपणाने ऐकण्यामध्येच गेलेला होता. माझं चालू पायताण हे निकामी ठरवून इंग्रजी धरतीचा आणि तिकडला हवेला टिकेल असला बूट मी करून घेतला पाहिजे असा एक बूट निघाला. शेवटी गुलाबातल्या एका चिनी चांभाराकडून 48 रुपयांचा बूट मी गळ्यात बांधून घेतला. अहो, त्यावेळेचे 48 रुपये म्हणजे आता ते जवळजवळ 800 झाले हो. बरेच दिवस त्या श्रीमंत बुटाला पाय लावायची माझी हिंमत काय झाली नाही. आजवर काय कोल्हापुरी चप्पल, पायताण असल्या चपलेला सोकावलेला माझा पाय त्या बुटात बसायलाच तयार होईना. एकतर चालू साईजची चप्पल ही कधी माझ्या पायात सहजी बसतच नाही. परमेश्वराने मुळातच घडवताना देहाच्या भविष्यकालीन विस्ताराचा अंदाज घेऊन 2 पाय देण्याऐवजी चांगली पायाभरणी केल्यासारखे लंबे चौडे पाय दिलेले. त्यामुळे माझ्या पायाचं माप त्या चांभाराच्या दृष्टीमध्ये फार भरलं. आणि असे डोळे बारीक करून वगैरे तो व्हेरी बिग फीट असं करत त्याने माझ्या पायाचं माप घेऊन असल्या पायांना जोडे शिवणाऱ्याच्या पायात वास्तविक मी माझ्या कातड्याचे जोडे करून घातले पाहिजेत असा चेहरा करून माझ्या पायाला बूट शिवायची कबुली दिली. जी गत बुटाची तीच सुटाची. आजवर कुठल्याही शिंप्याने माझे कपडे बिघडवल्याचं माझ्या काही स्मरणात नाही. कारण कपडे बिघडतात म्हणजे नक्की काय होतं हे मला अजून काही उमगलेलं नाही. परंतु इंग्लंडमध्ये कपड्याच्या बाबतीत दक्षता घेतली पाहिजे हे असंख्य लोकांनी बजावल्यामुळं जाणकार मित्राच्या सल्ल्यानं त्या चिनी चांभाराच्याच नजीकचाच फक्त विलायतेला जाणाऱ्या लोकांचे कपडे शिवणारा शिंपी होता, त्याला पकडला. या सद्गृहस्थाची माझ्या बाबतीतली भावना काही निराळीच असली. पहिल्यांदा मी विलायतेला जाणाऱ्या मंडळींपैकी आहे यावर त्याचा विश्वासच बसेना. म्हणजे या घटनेवर त्याचा विश्वासच बसत नव्हता. दुसरी गोष्ट, विलायतेला त्याने शिवलेले सूट घालून लोक हिंडत असल्यामुळे कापड फाडतो तसं माझ्यावर तो इंग्रजी फाडत होता. मी त्याच्याशी हिंदीत बोलत असूनही त्याने काही इंग्रजी आवडलं नाही. अर्थात माझं हिंदी त्याच्या इंग्रजी इतकंच बिनअस्तराचं होतं हा भाग निराळा. माप घेताना तर या विलायती सुटाच्या तज्ञाने माझे खांदे कसे वाकडे आहेत म्हणजे असतील ना आता, पण हे सांगण्याची काय गरज होती. माझे पोट व छाती एकाच मापाची कशी आहे, माझ्या मानेला शेप कसा नाही व चालताना माझ्या त्या शेप नसलेल्या मानेला पोक कसा येतो वगैरे असली फालतू परीक्षणं केली. अनेक वेळा मला ट्रायलला बोलवलं. ट्रायलला इंग्रजीत गुन्हेगारांच्या चौकशीला ट्रायल हाच शब्द का वापरतात हे मला इतक्या वर्षानंतर या शिंपीदादाच्या दुकानात कळालं. प्रत्येक ट्रायल म्हणजे ट्रायलच होती हो. दरवेळी तो माझ्या अंगावर काही थिगडे चढवी आणि नो 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 युअर टमी, ओ युअर लेफ्ट शोल्डर शॉर्टर दॅन राईट असं पुटपुटून माझ्या अंगावर आपल्या हातातल्या खडूने रेगोट्या ओढत असायचा. शेवटी एकदाचा सूड झाला. तो मी अंगावर चढवून अपराधासारखा त्याच्या समोर उभा राहिलो आणि तुमचे सगळे डिफेक्ट्स मी खुबेने झाकलेत बर का पखाते. आता कुशाल हा सूड घालून लंडन मध्ये फिरा, तुम्हाला मरण नाही
असा निकाल देऊन जवळजवळ 500 रुपयांनी माझा जुना खिसा रिकामा केला आणि त्याच्या आत्म्याची शांती झाली आणि एकदाच आम्ही सुटलो. प्रवासाची तारीख जशी जशी जवळ येत चालली तशी तशी धाकधूक वाढायला लागली. एकतर विमानातून जायचं म्हणजे 44 पाऊंड पेक्षा किचभर सामान घ्यायची सोय नाही. त्यामुळे 44 पाऊंड म्हणजे नक्की काय असेल या विचारातच आमची झोप उडाली. माझ्या एकट्याच्याच सुटाचं 44 पाऊंड वजन भरेल असं प्रत्येकाचं मत पडलं. पण अंगावरचे कपडे वजनात धरत नसल्यामुळे मी बरेचसे कपडे अंगावर घालावे अशी एक उपसूचना आली. शेवटी साड्यांची संख्या होती ती केवळ त्याचं वजन वाढत नाही या पळवाटेने वाढत होती. मी फार तर फार एक सूट अंगावर घालू शकत होतो, पण 4-5 शर्ट अंगावर चढवायचे म्हणजे अवघड होतं. त्याच्यावरती मग नायलॉनचा शर्ट हा तोडगा निघाला. हा शर्ट 15 मिनिटात वाळतो इथपासून ते पाण्यात बुडवून वर काढताना वाळतच कसा येतो इथपर्यंत त्याचं गुणवर्णन झाल्यामुळे बाकीच्या शर्टची हकालपट्टी झाली आणि अंगावरती नायलॉनचा शर्ट चढला आणि बॅगेत 2 पातळं वाढली. इंग्लंडला जाताना सोबत किती पाऊंड नेता येतात याविषयी अनेक मतं आहेत. एक मत म्हणजे अहो वाटेल तेवढे नाव कोणी विचारतच नाही. दुसरं, मला वाटतं 5,000 रुपये नेता येतात. आमचे काका गेले होते तेव्हा 5,000चे पाऊंड करून नेले होते त्यांनी. अहो पण केव्हा गेले होते तुमचे काका? नाही आता वारले ते, पण वारण्यापूर्वी गेले होते ना. तुमचे म्हणजे ना भलत्याच ठिकाणी विनोद बुवा. आता आमचे काका वारलेला बघा म्हणजे 14 वर्ष होती. 1946 मध्ये जेव्हा ते इंग्लंडला गेले तेव्हा मी 2 वर्षाचा होतो. आता मला पोहा पुढल्या जानेवारीत 40वे वर्ष लागेल. म्हणजे अहो 38 वर्षांपूर्वी तुमचे काका इंग्लंडला गेले होते त्यावेळेला त्यांनी 5,000चे पाऊंड करून नेले होते. हा म्हणजे आता त्या मानाने हिशोब करा ना जरा. हा आता बघा महागाई किती वाढली आहे. 10,000 पाऊंड तुम्हाला गव्हर्नमेंट देईल गव्हर्नमेंट 10,000 रुपये. आणखी एक मत असं होतं मी दडपून वाटेल तेवढे पाऊंड न्यावे. अहो दडपून म्हणजे कुठं दडपून? काही जणांची समजूत अगदी दिव्य होती. त्यांना वाटत होतं की इंग्लंडला जाताना अमुक इतके पाऊंड मिळतात याचा अर्थ आपण विलायतेला जायच्या आनंदामध्ये ही रक्कम सरकारकडून आपल्याला इनाम मिळते अशी काहीतरी होती. या असल्या उत्साही लोकांच्या विरुद्ध काही मंडळी ते नीट पहा हल्ली ते एक पैसे सुद्धा घेऊन जाऊ देत नाही असा सल्ला द्यायला लागली. आता सोबत एक पैसे सुद्धा न घेता एवढा 5,000 महिन्यांचा प्रवास वगैरे कसा करायचा तेच मला कळेना. विमानात बरंचसं काही फुकट मिळत असल्याचं कळलं होतं, पण पुढे हमाली वगैरे कशी करायची हा अस्सल पुणेरी प्रश्न माझ्या डोळ्यापुढे उभा राहिला. हमाल म्हटल्याबरोबर इंग्लंडहून परतलेले माझे एक मित्र पादराच्या पुढे कम्युनिस्ट म्हटल्यावर जसा तो दचकेल असे दचकले आणि ओरडले, हमाल? इंग्लंडमध्ये हमाल वगैरे काही नाही हो. तुम्ही हमाल म्हणून ओरडा, कुत्र देखील बघणार नाही. अहो हमाल म्हटलं तर नाही, पण पोर्टर म्हटलं तर बघेल ना. हो महाग म्हणजे भलतच महाग हो तिकडचं हमाली. एक बॅग उचलायला 1 पाऊंड घेतील. अगं बाई म्हणजे 13 रुपये झाले. हिने लगेच पाऊंडांचं रुपयात धर्मांतर करून सांगितलं. एका बॅगेला अहो 13 रुपये. हिंदुस्थानात 13 रुपयाला अख्खी एक बॅग विकत मिळेल. हमालांची म्हणजे चैन आहे ना म्हणायची तिथं. असं म्हणून मी इंग्लंडमध्ये फावल्या वेळात ही अंग मेहनत करून काही चलनी पाऊंड कमवावे आणि वजनी पाऊंड घटवावे अशी ही उपसूचना आली. विमानी कंपन्यांची कचेरी ही आतून देखील बाहेरून सजवलेल्या खिडक्यांसारखी सुंदर असते. आजवर आम्हाला निपाणी, संकेश्वर, चिपळूण, रत्नागिरी, कोल्हापूर असली तिकीट मागण्याची सवय हो. त्यामुळे लंडनचं तिकीट कसं मागवायचं हा एक पेच होताच. मला एक जुना अनुभव आठवला. आम्ही 2-4 मित्रांनी मॉन्जिनी नावाच्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो. त्यावेळेचं मॉन्जिनी काय सांगावं, महाराजा या थाटातलं. आता ते मॉन्जिनी राहिलं नाही. मॉन्जिनी ही त्या प्रचंड मोठ्या उपहारगृहाची पाटी वाचून कुत्र्यापासून सावध राहा ही पाटी वाचल्यावर जसं होतं ना तसे आमचे चेहरे झाले होते. तोपर्यंत आमचा जेवणानुभव काही आचार्य मातुलांच्या पलीकडे गेलेलाच नव्हता. आणि इंग्लिश सुद्धा आमचं जे होतं ते तरखडकरांच्या तेली भाषांतर पाठमानाला टेकून उभं होतं. त्यामुळे दुपारच्या जेवणाला डिनर म्हणतात की सपर ही चर्चा मॉन्जिनीच्या पायरीवरच चालू झाली. काय मागवायचं? आम्हा 4 मित्रांच्या खिशात मिळून 10 रुपये होते. त्यावेळी मुंबईला राईस प्लेट 2.5 आणे होती आणि मटन वाटी असेल तर ती 4 आणे होती.
त्यामुळे दसपट जरी रेट वाढला तरी चौघांचं भागेल असा विचार होता. तात्पर्य काय, पैशाची बाजू बळकट होती म्हणायची. आता प्रश्न होता, ताट मागवायचं कसं. शेवटी प्रत्येकाने आपापल्या कुलदेवतेचं स्मरण केलं आणि आत पाऊल टाकलं. बराच वेळ आमच्याकडे कोणी पाहिच ना. आम्ही सुद्धा त्या अपरिचित वातावरणात तरंगायला लागलेलो होतो. ती चादरी पसरलेली अशी मेज, कोपऱ्यातून येणारे ते इंग्रजी संगीताचे सूर अगदी सांद्र वगैरे असतात असं प्रत्येक कादंबरीकाराने ठसवलेलं होतं. भर दुपारची वेळ असूनही त्या विस्तीर्ण दिवाणखान्यात प्रकाश अंधुक अंधुक होता. तरी देखील त्या टेबलावरील काटे चमकत होते. त्या काळात टेबलावर काटा पाहिला की अंगावर दुसरा यायचा. सुरी काटा यांची आम्हाला बालपणापासून दासती हो. अभक्षाचं भय नव्हतं, पण नळी काट्याने कशी उचलायची, सुपात पाव बुडवून खाता येतो का, टेबलावर ठेवलेल्या 2-3 सुऱ्या काय काय कापायला म्हणून ठेवलेल्या असतात, आता डाव्या हातात सुरी का डाव्या हातात काटा, असे मूलभूत प्रश्न आम्हाला छळायला लागलेले होते. अशा गोंधळलेल्या अवस्थेत आम्ही चौघेजण बसलेले असताना एकदम "यस सर" असा एकदम आवाज आला. कोणत्या तरी गोऱ्या माणसाने आम्हाला सर म्हटल्याचा तो पहिलाच प्रसंग होता. आम्हाला त्यांनी टेबलापाशी नेलं. खुर्च्या उडल्या आणि ठरल्यासारख्या चौघांनी कपाळावरचा घाम पुसला आणि स्थानापन्न झाल्यावर कुठल्याही देशी हॉटेलात विचारायचा पहिला प्रश्न हा आमच्या एका निळूनी विचारला, "व्हॉट इज हॉट?" त्या गोऱ्या परिचारकानं फक्त हॉट हा शब्द ऐकला आणि खांबाजवळचा पंखा चालू केला. आमच्या पुढे मेनू ठेवला. त्या मेनू मधल्या फक्त किमती कळत होत्या आम्हाला. आता जेवण मागवायचं कसं, हा आधीपासून भेडसावणारा प्रश्न पुन्हा दुप्पट जोराने उसळून आला. त्यात तो वेटर अगदी मेणाच्या पुतळ्याच्या प्रदर्शनातील असल्यासारखा अगदी गंभीर होता. मध्येच आम्ही त्याच्याकडे बघून हसायचं, तो मात्र गंभीरच. आणि मग चौघांच्या पैकी कोणाच्या तरी तोंडून 4 cups ऑफ टी अँड बिस्कुट्स अशी ऑर्डर केली. 4 टीज असं म्हणून तो निघून गेला. टीचं अनेक वचन कपांच्या हिशोबाने टीज होतं. अशा मोठ्या दिग्गजांच्या कुठल्याही पुस्तकात आढळलेलं नसायचं. 4 टीज आणि 40 याचा आमच्या डोक्यात जरा घोटाळाच आहे. बहुधा 40 ही बिस्किटांची संख्या असावी असं आमच्यातल्या एका गोविंदाला वाटलं. प्रत्येकी 10 बिस्कुट सहज उडवता येतील असंही समाधान करून घेतलं आणि शेवटी त्या चहादाण्यामधून तो चहा आला. त्यात एक गुबगुबीत उशीच होती. हा प्रकार काय तो कळेना. अनेक वर्षानंतर त्याला टी कोझी म्हणतात असं आम्हाला कळलं. निळूची मात्र ती कल्पना, ती पिशवी 40 बिस्किटांनी भरली आहे अशीच होती. आणि त्यांनी ती पिशवी उचलण्याचा प्रयत्न केला आणि हर हर महादेव. तेव्हा विचित्र आणि सगळ्या संशयास्पद नसरा चुकवत आम्ही फुटपाथवर आलो. आताही मॉन्जिनी लगतच्या फुटपाथवरून जाताना धडधडल्यासारखं होतं आणि आजपर्यंत आम्ही त्या मॉन्जिनीचा दरवाजा ओलांडलेला नाही.